Let us now see the application of circular motions for various practical problems. See, आपल्या पुस्तकामध्ये मेनली 4 ॲप्लिकेशन्स मेन्शन केलेले आहेत. एक मोशन ऑफ व्हेकल अलॉंग दी कर्व फ्लॅट कर्व रोड म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन गिवन इज द वेल ऑफ डेथ, दॅट इज मौत का कुआ, जे आपण जत्रेमध्ये बघतो. मोटरसायकलवाला एका व्हर्टिकल सिलेंड्रिकल ऑब्जेक्टमध्ये मोटरसायकल चालवतो, त्याला आपण मौत का कुआ म्हणतो. तिथे सर्क्युलर मोशनचा काय रोल आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन दिलं आहे मोशन ऑफ व्हेकल अलॉंग दी बँक्ड कर्व रोड, बँकिंग ऑफ रोडचं ॲप्लिकेशन आहे. आणि चौथं ॲप्लिकेशन आहे कोनिकल पेंड्युलम. या 4 गोष्टी आपल्याला बेसिकली समजून घ्यायच्यात. इथं सर्क्युलर मोशनचा काय रोल आहे हा आपल्याला बेसिकली मॅथमॅटिकली समजून घ्यायचा, त्याचे इक्वेशन्स तयार करायचे जेणेकरून आपण MCQ प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. So let us first understand motion of vehicle, circular motion of vehicle along flat or horizontal curve road. Okay. सपोज आपली एक रोड आहे, एक कर्व आहे, टर्न ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अलॉंग एक व्हेकल चाललंय आपलं लाईक दिस. इट इज मुव्हिंग अलॉंग दी कर्व लाईक दिस. आता हे व्हेकल इथे सर्क्युलर मोशन करणार, तर ज्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स हा टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दॅट कर्व ॲक्ट होणार. सपोज व्हेकलचं स्पीड आहे v इज अ स्पीड ऑफ दॅट व्हेकल, r इज रेडियस ऑफ दॅट कर्व. ठीक आहे. तर इथं व्हेकल जर सर्क्युलर मोशन करतंय तर मग त्याला सर्क्युलर मोशनला सेंट्रिपिटल फोर्स कुठून आला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण विथआउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन शक्य नाही. मग आता इथं सेंट्रिपिटल फोर्स द्यायचं काम कोण करतं? सी, मी सेंट्रिपिटल फोर्सच्या थिअरी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं की सेंट्रिपिटल फोर्स हा काय फोर्सचा प्रकार नाही आहे. इट इज रिअल फोर्स. तो वेगवेगळ्या कारणाने तिथं आपल्याला भेटत जातो. लाईक जसं पृथ्वी आणि चंद्राच्या केसमध्ये सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, तसं इथं काहीतरी फोर्स आहे जो व्हेकलला गोल फिरवतो, म्हणजे टर्न घ्यायला मदत करतो. तो फोर्स तर बेसिकली मिळतो आपल्याला फ्रिक्शनल फोर्स. सो हे फ्रिक्शन कुठून आलं? तर रोडचं सरफेस आणि टायर यामध्ये फ्रिक्शन होतं आणि त्या फ्रिक्शनल फोर्समुळं हे व्हेकल इथं टर्न घेतं. म्हणजे या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स, तुमचा फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स हे एकच असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. ते आपल्याकडं थिअरीनुसार फ्रिक्शनल जो काही सेंट्रिपिटल फोर्स या व्हेकलवर, सपोज मी व्हेकलचं मास मानतो m, तर मग याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स येईल F इज इक्वल टू m इंटू v²/r. दिस इज द ॲज पर थिअरी ऑफ सर्क्युलर मोशन. आणि आता याच्यावरचा फ्रिक्शनल फोर्स आपल्याला काढावा लागेल. त्यासाठी आपल्याला थोडीशी फ्रिक्शनची थिअरी आठवावं लागेल. सो अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ फ्रिक्शन, द फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू म्यू, दॅट इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता ते नॉर्मल रिॲक्शन कोणती असते? त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन. तर ऑब्जेक्ट काय आहे? व्हेकल. सी, हे व्हेकल कशावर टेकलेलं आहे? रोडच्या सरफेसवर. म्हणजे सरफेसवर टेकल्यामुळं सरफेसने त्याला नॉर्मल रिॲक्शन दिली न्यूटनच्या 3ऱ्या नियमाप्रमाणे. सी, याचं वेट ॲक्ट होतं mg, विच इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि त्याच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे, रिॲक्टिव्ह फोर्स आहे, तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. तो कुठं होईल? परपेंडिक्युलर अपोजिट डायरेक्शन, परपेंडिक्युलर टू दी सरफेस ऑफ द रोड. मग हा झाला n. म्हणजे थोडक्यात इथे n इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? mg. सो द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड द टायर विच इज ॲक्टिंग ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स इज Fr इज इक्वल टू म्यू इंटू mg. ठीक आहे. सो 2 बेसिक फॉर्म्युले इथे इन्व्हॉल्व होणार आहे. पहिला फॉर्म्युला F इज इक्वल टू mv²/r, जो आपल्याला कुठनं मिळाला? थिअरी ऑफ सर्क्युलर मोशनमधून, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सच्या काय डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमधून. आणि दुसरा फ्रिक्शनची थिअरी, त्याच्यातनं आपल्याला मिळाला Fr इज इक्वल टू म्यू इंटू mg. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ही सर्क्युलर मोशन सक्सेसफुली होतीये तर त्याचं एकमेव कारण काय असतं? का फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. म्हणजेच आपण आता मॅथमॅटिकली हे 2 फॉर्म्युले कम्पेअर करू, सो दॅट विल गेट वन पर्टिक्युलर रिलेशन फॉर दिस मोशन. आता मी इथं लिहितो मग mv²/r, विच इज सेंट्रिपिटल फोर्स, इज इक्वल्स टू म्यू इंटू mg. दोन्ही साईडचा m जर कॅन्सल केला तर आपल्याला मिळेल v² इज इक्वल टू म्यू इंटू rg. देअरफॉर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू इंटू rg. Now this is the maximum velocity with which that vehicle can move safely along the curved flat road. ही ती velocity आहे ज्या velocity ने ते vehicle
त्या कर्व फ्लॅट रोडने सेफली जाऊ शकतं. म्हणजेच जर याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी जर असेल तर व्हेकल तिथं सेफ नाही. देर इज अ चान्स दॅट व्हेकल विल थ्रो अवे फ्रॉम द रोड सरफेस ऑर इट विल बी स्किड ऑन द रोड. मग आता इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स इथं आपल्याला तयार होतात. Like by using this relation you can find out mu is equal to v square upon rg. MCQ point of view you can find out the coefficient of friction between the road surface and the tires. Then you can find out v is equal to square root mu rg, velocity of vehicle that taking turn, maximum velocity of the vehicle along the flat road. त्यासाठी तुम्हाला mu ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, रेडियस ऑफ कर्व माहिती पाहिजे आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथं माहिती असेल. तुम्ही त्या व्हॅल्यूज टाकून यू कॅन ऑलवेज कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम यावरती बोर्डालाही विचारले जातात आणि CETलाही विचारले जातात. सो दिस इज टोटल ॲनालिसिस ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग द कर्व फ्लॅट रोड. आता याचा एक एक्स्ट्रा भाग आपण बघू, म्हणजे आपल्याला पुढचं ॲप्लिकेशन का दिलेलं आहे त्याची रिक्वायरमेंट आपल्याला कळेल. सी, ज्यावेळेस व्हेकल अलॉंग दी फ्लॅट कर्व रोडवर टर्न घेत असतं त्यावेळेस त्याला जी वेलॉसिटी आहे तिची व्हॅल्यू आली √μrg. म्हणजे ही वेलॉसिटी त्या व्हेकलची सेफ्टी ठरवते. मग ही वेलॉसिटी म्हणजे याच्यातला कुठला पॅरामीटर. सो आपण केअरफुली जर हा फॉर्म्युला बघितला, मी तर फॉर्म्युला परत लिहितो. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू इंटू r इंटू जी. सी, इथं r जो आहे दॅट इज रेडियस ऑफ दॅट कर्व, जी फिक्स आहे. कारण रोड एकदा बांधल्यानंतर, रोड तयार केल्यानंतर रेडियस इज नॉट गोइंग टू चेंज. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीवर एका पर्टिक्युलर ठिकाणी तोही फिक्स असतो. राहिला इथं म्यू. हा म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा मात्र फिक्स नसतो. हा कशावर अवलंबून आहे तर रोडचा सरफेस आणि टायर ह्या दोघांची कंडिशन कशी आहे त्यावर म्यू अवलंबून आहे. रोडचा सरफेस जर मऊ झालेला असेल, स्मूथ झालेला असेल तरी म्यूची व्हॅल्यू कमी होणार आहे. किंवा टायरची जी डिझाईन असते ती घासली गेलेली असेल, ती मऊ झालेली असेल, स्मूथ झालेली असेल तरी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी होणार आहे. त्यानंतर जर पाऊस पडलेला असेल, रोडवर ऑइल सांडलेला असेल, सो देर आर एन नंबर ऑफ रिझन्स, एन्व्हायरमेंटल अँड अदर रिझन्स की ज्याच्यामुळे हा म्यूवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे अर्थात ह्या रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं, व्हेकलचं भवितव्य कोण ठरवणार? म्यू. म्हणजेच व्हेकल मुव्हिंग अलॉंग दी फ्लॅट कर्व रोड इज नॉट सेफ ऑल द टाईम. त्यामुळे हा स्पीड तुम्ही फिक्स करू शकत नाही. इट डिपेंड्स अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन अँड दी टायर अँड रोड सरफेस कंडिशन. सो दिस इज व्हेरी अनरिलायबल थिंग अँड दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. म्हणून आपण त्याला पर्याय म्हणून बँकिंग ऑफ रोडचं कन्सेप्ट आपण शोधलं आणि बँकिंग ऑफ रोड इम्प्लिमेंट केलं आणि ज्याच्यामुळं सेफ्टी इन्शुअर झाली. तो भाग आपल्याला नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये बघायचाच आहे. आता यानंतर सिमिलर थिअरीवर आपल्याला आणखी कसे MCQ विचारले जातात किंवा आणखी काय प्रश्न विचारले जातात सेम फॉर्म्युला वापरून. यामध्ये हॉरिझॉन्टल डिस्कचा एक फॉर्म्युला असतो. ती थिअरी मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. सो फ्लॅट कर्वच्या थिअरीच्या बाबतीत बोर्डाने जर प्रश्न विचारला तर बोर्ड विचारेल ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग दी हॉरिझॉन्टल कर्व रोड. सी, बोर्डाने जर प्रश्न विचारला की 2 मार्कासाठी ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर दी व्हेलॉसिटी ऑफ ए व्हेकल मुव्हिंग अलॉंग दी कर्व फ्लॅट रोड, तर आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागेल. v इज इक्वल टू √μrg. मी तुम्हाला आत्ताच थिअरी सांगितली, त्या थिअरीप्रमाणे जर गेले यू कॅन इझिली डिराईव्ह दिस फॉर्म्युला. v इज इक्वल टू μ/rg. सी, नाव हिअर यू कॅन इंट्रोड्यूस ओमेगा ऑल्सो. वी नो ओमेगा इज इक्वल टू, तो एक आपण थोडंसं रिलेशन एस्टॅब्लिश करू. सी, वी नो v इज इक्वल टू r ओमेगा. Therefore, put this value here. R omega is equal to √μ into rg, and hence omega is equal to √μg upon r. So this is the angular velocity of that vehicle which is moving along the curve flat road. समजा MCQ विचारला एक कार एका हॉरिझॉन्टल कर्व रोडने टर्न घेते तर तिची अँग्युलर वेलॉसिटी काढा. तुम्हाला r दिलेला आहे, म्यू दिलेला आहे. यू कॅन यूज दिस रिलेशन टू फाइंड आउट द अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी काढा म्हणल्यानंतर हे रिलेशन वापरू शकतो. तर सिमिलर थिअरी वापरून आपण फक्त प्रॉब्लेमची भाषा बदल, ऑब्जेक्ट बदल, अशा प्रकारचे प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस एंट्रन्स परीक्षेमध्ये विचारलेले आहे. त्यातला प्रॉब्लेममध्ये एक्झॅक्ट काय भाषा वापरली असते मी ते सांगतो. ते आपण डिस्क, रोटेटिंग डिस्क बघितलेले आहे.
जुन्या काळी ग्रामोफोन वगैरे असायचे किंवा असे रोटेटिंग डिस्क हॉरिझॉन्टल डिस्क सपोज लाईक दिस रोटेटिंग टेबल और रोटेटिंग डिस्क विच इज रिव्हॉल्विंग अबाउट दिस पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्या डिस्कवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं का ॲक्सिसपासून ठराविक अंतरावर एक कॉईन ठेवलेला आहे. एक कॉईन 1 रुपये 2 रुपयाचा कॉईन ठोकळा. सपोज हे डिस्टन्स आहे आर. आता हा कॉईन त्या डिस्क बरोबर गोल फिरणार. दॅट मीन्स इट विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. पण कधीपर्यंत? ॲज लॉंग ॲज द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द कॉईन अँड द डिस्क. इथं त्या दोघांमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स आहे विच इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द डिस्क. म्हणजे तो फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे? आता कॉईनचं वेट किती? mg आणि त्याची नॉर्मल रिॲक्शन किती? n. सो द फ्रिक्शनल फोर्स बिकम्स Fr इज इक्वल टू म्यू इंटू mg ॲज पर दी थिअरी ॲज वी डिस्कस नाव. सो हा झाला फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द कॉईन अँड द डिस्क ऑन विच द कॉईन इज रिव्हॉल्विंग. हा फोर्स आणि या कॉईनवर ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. हे दोघं जोपर्यंत सारखे आहेत तोपर्यंत हा कॉईन स्किड होणार नाही. म्हणजे इट विल रोटेट अलॉंग विथ द डिस्क. मग इथं इक्वॅलन्स काय येणार? mv²/r इज इक्वल टू म्यू इंटू mg. म्हणजे तेच रिलेशन आलं जे आपण आत्ताच वापरलं. अगेन ह्याच रिलेशनचा उपयोग करून यू कॅन फाइंड आउट v इज इक्वल टू √μrg और यू कॅन फाइंड आउट ओमेगा इज इक्वल टू √μg/r. सो कॉईनची लिनियर व्हेलॉसिटी किती आहे? कॉईनची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे? तर तो जस्ट स्किड होईल. ह्या व्हॅल्यूजवर आपल्याला MCQ सॉल्व्ह करता येईल. डायग्राम नीट बघून घ्या. कॉईन ॲक्सिस म्हणजे ही हॉरिझॉन्टल डिस्कचा प्रॉब्लेम आहे. कॉईन ॲक्सिसपासून आर अंतरावर ठेवलं आहे. कॉईनचं वेट परपेंडिक्युलर टू द डिस्क ॲक्ट होतं आहे आणि म्हणून नॉर्मल रिॲक्शनवरती आणि याचा परिणाम स्वरूप फ्रिक्शनल फोर्स हा टुवर्ड्स दी सेंटर जाऊन सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. मग हा मुद्दा समजला की याच्यावरचा MCQ सोडवता येईल. ठीक आहे. आता हे जर समजलं तर वेल ऑफ डेथचा म्हणजे मौत का कुवाचा प्रॉब्लेम इझिली समजतो. सो लेट अस अंडरस्टँड द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन दॅट इज वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. सी वेल ऑफ डेथ किंवा सर्क्युलर मोशन ऑफ एक ऑब्जेक्ट इन अ व्हर्टिकल सिलेंडर असंही आपण म्हणू. आपण पहिले एक डायग्राम काढू. सपोज किती वेल ऑफ डेथ आहे मौत का कुवा आहे किंवा एक व्हर्टिकल सिलेंडर लाईक दिस. आता तुमचा जो मोटरसायकलवाला आहे तो सपोज आहे आणि तो असा गोल गोल इथं फिरत असतो. त्या सरफेसला लागून तो गोल फिरतो. नेवर फॉल्स. ठीक आहे. तो पडत नाही. तो का पडत नाही? कारण तो कायम ह्या वॉलच्या अगेन्स्ट त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे दाबल्या गेलेला असतो आणि जोपर्यंत तो सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला त्याच्या अगेन्स्ट दाबतो तोपर्यंत तो पडणार नाही आणि त्यासाठी तो तेवढा स्पीड मेंटेन करून ठेवत असतो. आता आपल्याला प्रॉब्लेम जर विचारला त्याचा स्पीड किती आहे, त्याचा अँग्युलर स्पीड किती आहे, तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यासाठी आपण त्याची फोर्स डायग्राम काढू आणि त्याचे ॲनालिसिस करू. मी आता एवढा भाग थोडासा इथं झूम करून काढतो. सपोज ही वॉल आहे. वॉल ऑफ दॅट मौत का कुआ. ठीक आहे. दिस इज ही मोटरसायकल ऑर दी ऑब्जेक्ट. ही डायग्राम मी इथं मोठी करून काढतो. सी हा सेंटर ऑफ मास घेतला मोटरसायकलचा. मग याच्यातनं त्याचं वेट ॲक्ट होईल mg. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये हे वेट काय करेल? त्याला खाली खेचायचा प्रयत्न करेल. त्या ऑब्जेक्टला अलॉंग दी वॉल खाली पाडण्याचा प्रयत्न करेल पण तो ऑब्जेक्ट पडत नाही. याचा अर्थ काय झाला? तर त्याच्यावर ह्या दिशेने जो फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स कोणीतरी बॅलन्स केलेला आहे. पण मग वेटमुळे तो जर खाली पडतोय तर वरती त्याला बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे? तर ह्या केसमध्ये तो फोर्स काय असेल? कॉन्टॅक्ट कुठं झालेला आहे? इथं झालेला आहे. दिस इज द कॉन्टॅक्ट सरफेस. दॅट मीन्स फ्रिक्शनल फोर्स इज देअर. राईट. फ्रिक्शन इज ऑलवेज ॲक्ट पॅरलल टू द सरफेस. सो फ्रिक्शनल फोर्स हा जर ऑब्जेक्ट खाली यायचा प्रयत्न करतो तर फ्रिक्शनल फोर्स कुठं जाईल? वरती जाईल. सो दिस इज Fr विच इज म्यू इंटू n अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ फ्रिक्शन. नाव n. तर ह्या केसमध्ये n कुठं राहील? ऑब्जेक्ट कुठं टच झालंय? या ठिकाणी. n इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द पॉईंट ऑफ दॅट surface of that contact surface, right? So n will be here like this. आणि हा ऑब्जेक्ट गोल पण फिरतोय म्हणजेच नॉर्मल रिॲक्शनला कोणी बॅलन्स केलेले सेंट्रिपिटल फोर्स. तर ही झाली सगळी फोर्स डायग्राम. सी वी नो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv²/r विच इज इक्वल्स टू नॉर्मल रिॲक्शन इन दिस केस. सी केअरफुली लक्षात घ्या. या केसमध्ये डेथ ऑफ वॉलच्या केसमध्ये तुमची नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू काय आलेली आहे? mv²/r. ठीक आहे. आणि तुमचा फ्रिक्शनल फोर्स काय येईल? त्यामुळे
फ्रिक्शनल फोर्स इन म्यू इंटू दिस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, हे समजून घेण्याचा भाग आहे. आता या डायग्रॅमकडे जर बघितलं तर फ्रिक्शनल फोर्स आणि वेट ऑफ दॅट पर्सन मूव्हिंग इन साइड दॅट डेथ ऑफ वॉल इज बॅलन्स. सो वी कॅन ऑलवेज राईट दिस एफ आर इज इक्वल टू एम जी. एफ आर इज इक्वल टू एम जी. देअरफॉर म्यू इंटू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. दिस एम will get cancelled. Now velocity of vehicle v is equal to this rg will come here, rg divided by mu square root rg divided by mu. So this is the linear velocity of this vehicle which is moving inside that mouth का कुआ. So understand? हे महत्वाचं आहे. हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव ऑप्टेड. नाउ वी कॅन यूज द फॉर्म्युला v इज इक्वल टू आर ओमेगा, and therefore omega is equal to, here it will be g divided by mu into r, like this. So you can have this relation. Okay, so okay, so this is how you can obtain the velocity and angular velocity of a vehicle moving inside the mouth का कुआ or other related parameters. ठीक आहे. सर मौत का कुआचे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला त्याची फोर्स डायग्राम काढता आली पाहिजे. परत एकदा पहा, मी ती डायग्राम इथे दाखवतो. हे वेट ऑफ व्हेकल आहे, याला बॅलन्स करणारी नॉर्मल रिॲक्शन आहे. सॉरी, याला बॅलन्स करणारा फ्रिक्शनल फोर्स आहे जो काय असतो म्यू इंटू एन, आणि इथं एनला बॅलन्स करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. सो हे जर समजलं तर यू कॅन इझिली सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ मौत का कुआ. तर हे झाले दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन सर्क्युलर मोशनचे. मोशन ऑफ व्हेकल अलॉंग दी flat curve road, then the problem of coin and disc, and thirdly the mouth का कुआ. तर यानंतरचं ॲप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. सो बेसिकली बँकिंग ऑफ रोड का केलं जातं? कारण सिंपल आहे. when the vehicle moves along the curved flat road, its velocity becomes v is equal to under root mu into rg. Here this mu, which is coefficient of friction between the road and the tire surface, decides the speed of vehicle, which is unreliable and that doesn't ensure the safety of vehicle. मग आता ही सेफ्टी कशी एन्श्योर करायची त्याच्यासाठी आपण रोडचं बँकिंग करतो, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहू. थँक्यू.